नमस्कार. आज उमरज नंबर 1मध्ये येडगावची नेहरवाडी जी आहे, म्हणजे येडगाव धरणाच्या तोंडाशी तिथं गेट आहे. तिथून तर इथे एक सोंडेचे वस्ती खंडोबाचं मंदिर आहे. तिथं 7.5 कोटीचा 6 कोटी 84 लाख 6 कोटी 84 लाखाचा रस्ता आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केला. तिथं कामाची सुरुवात झाली. तो पूर्णतः रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा होणार आहे. कॉन्क्रीटची विड्थ ही 3.75 मीटरची आहे आणि त्याच्यानंतर साईड पट्ट्या धरून 6 मीटर, म्हणजे 20 फुटाचा हा रस्ता होणार आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी उमरज गावामध्ये आलो होतो. सर्व ग्रामस्थ इथे भेटले. हे गाव महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद असणारं गाव आहे. हे गाव वल्लभशेठ बेनके साहेबांचं शालेय शिक्षण ह्या गावामध्ये झालेलं आहे. माहेर घरच म्हणायचं. माहेर घरच. आणि म्हणून या गावाची नाळ आमच्या बेनके परिवाराशी अत्यंत जुळली गेलेली आहे. आणि इथं अनेक रस्त्यांचे सभागृहाचे कामं मी माझ्या आमदारकीच्या कालावधीत करू शकलो. एकच काम क वर्गाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. एकच काम आता उमरज ते युवरे जो ब्रिज आहे तो नवीन आम्ही 16 कोटीचा मंजूर केला. पण त्यात ट्रायल पिट्स जेव्हा घेतले त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तेवढे पैसे त्याला अपुरे आहेत. म्हणून त्याला अधिकचा 14 कोटीचा रुपयाचा निधी हा दादांकडे आम्ही मागितला आहे की जेणेकरून हे उमरज गाव आणि युवरे गाव एकत्रितपणे पूर्वी जसं एकत्रित होतं तसं ते राहील. आणि इथून लोकांना जुन्नरकडे जाण्यासाठी जो आपला तालुक्याचा प्लेस आहे, इकडं मुख्य कार्यालय सगळं आहेत, त्यांना जायला हा शॉर्टकट होईल आणि हे गावाला अत्यंत सोयीचं होईल. म्हणून आज हे सगळे भूमिपूजन झाले. लोकांमध्ये प्रतिसाद आमच्या कुटुंबाच्या प्रती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती अत्यंत चांगला आधीही होता आणि आताही राहील. आणि यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आम्ही सर्वजण बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच पाठीमागे उभे राहणार असं त्यांनी विश्वास दर्शवलेला आहे. म्हणून मी या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व कामांचे भूमिपूजन होऊन दर्जेदार व्हावेत याच्यासाठी ग्रामपंचायतीचे कारभारी आणि ग्रामस्थांनी मदत करावी एवढीच विनंती करतो. सर, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकी पुढ्यात आहेत, सर्वत्र प्रचारसुद्धा सुरू आहे. काय तुमची आघाडी होणार, काय एकला चिलवरी, काय भूमिका असणार आहे? जिल्हा परिषदचे जे 8 गट आहेत ते 8ही गटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ ह्या चिन्हावर उमेदवार सक्षमरित्या उभे करण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. परंतु 2 दिवसामध्ये ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमची चर्चा होणार आहे आणि त्यामध्ये आघाडी करून कुठले सीट्स कसे शेअर करायचे याच्या बाबतीत चर्चा विनिमय होईल. समाधानकारक किंवा सर्व लोकांना, कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन त्यातून निश्चित प्रकारे मार्ग काढण्याचा मी तरी वैयक्तिक प्रयत्न करणार आहे. त्यातून मार्ग निघाला तर ते आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे. उबाटाला सोबत घेऊन आता ते चर्चेमध्ये ठरेल. उबाटाला घ्यायचं नाही घ्यायचं, मग घ्यायचं तर कसं घ्यायचं, कुठले सीट्स शेअर करायचे, काय करायचं, हे सर्व चर्चेअंती ठरेल. आणि विशेषतः 8ही गटांमध्ये तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे तिथले उमेदवार असतील, तिथले कार्यकर्ते असतील, यांच्याबरोबर बसून पण ते सांगोपान चर्चा करून ते निर्णय घेण्यात येईल. नाहीतर आम्ही निर्णय घेतला की हा याला, हा त्याला, हा त्याला, या पक्षाला, असं न करता तिथल्या लोकांचा पण विश्वास जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाप्रती असेल किंवा दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रती असेल, तुम्ही जसं म्हटले तसं उभाटा जर असेल तर ते लोक असतील. कारण सगळीकडं एकत्रित येऊन एकमेकांना मदत करण्याच्या भूमिकेतून ती चर्चाअंती तो निर्णय होईल. निवडणुकीची तयारी सुरू आहे, परंतु परवा आळ्याला एक कार्यक्रम होता. विद्यमान आमदार शरद सोनवणे असं म्हणाले 4 ठिकाणचा आम्ही विजय मिळवलेला, म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण, आणि 5वा विजय आमच्या सोबत आहे. समोर विजय कुऱ्हाडे होते. विजय कुऱ्हाडे तुमच्याही संपर्कात आहेत. ते शिवसेनेत जाणार का तुमच्याकडनं उमेदवारी घेणार? आता विजय कुऱ्हाडे हे आळे पिंपळवंडी गटातून एक सक्षम उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाकडून निवडणूक लढवावी असं आमच्या पक्षाकडे इच्छुकाचा फॉर्मसुद्धा भरलेला आहे. पण ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षामध्ये ते कार्यरत आहेत. म्हणून त्यांची जरी इच्छा असली तरी इथं सीट शेअरिंग कसं होईल, डॉक्टर साहेब काय म्हणतात, त्याच्यावर सगळं अंतिम ठरेल. पण विजयराव हे अत्यंत एक चांगल्या गटाला न्याय देऊ शकतील, एक चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं वाटचाल करू शकतील, हे त्यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंचाच्या कालावधीमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे.
एखादा विकासाच्या दृष्टिकोनातून कटू निर्णय घ्यावा लागला तरी ते मागं पुढं पाहत नाही आणि तेव्हा त्यांना काही लोकांची नाराजीसुद्धा पत्करावी लागली. पण नंतरही तेच लोक म्हटले की त्यांनी जेव्हा ते काम केलं ते बरं झालं किंवा काही लोकांनी काही कामात अडवणूक केली. पण आत्ता ते म्हणतात की नाही, तेव्हा विजयरावांचा निर्णय होता तो बरोबर होता, तो केलंच बरं. म्हणजे एक दूरदृष्टी असणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांची इच्छा असणं काही वावगं नाही. म्हणून आता डॉक्टर साहेब, मी आमचं जे काय ज्या पद्धतीने ठरेल त्यानुसार ते उमेदवारी निश्चित केली जाईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या कुटुंबाशी विजयरावांची कायम ही बांधिलकी राहणार आहे. ते आता वेगळ्या पक्षात आहेत तरी आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेच. त्यांनी तुमच्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, तर तुम्ही निर्णय का घेत नाही? अनेक ठिकाणी असं घोळवट ठेवता, झुलवट ठेवता, अशी पण चर्चा होते. ठाम निर्णय का होत नाही? त्याचा निर्णय पुढच्या 3-4 दिवसामध्ये होणार आहे. आमचे पक्षश्रेष्ठी आहेत अजितदादा पवार. अजितदादांच्या मी संपर्कात आहेत. मी परवाच त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले की ते कॉर्पोरेशनच्या निवडणूक चालू आहे, तर त्याच्यामुळं मला वेळ पण नाही आणि ह्या निवडणुकीचं ती त्यांची सुसूत्रात आल्यानंतर आपण भेटू आणि तत्पूर्वी आघाडी करायची नाही करायची तर खासदार साहेबांनी तुम्ही एकत्रित बोलून घ्या आणि मग तुमच्या पातळीवर तुम्ही ठरवून मग माझ्याकडे या. तोपर्यंत कोणालाही शब्द द्यायचा नाही, कोणाचाही उमेदवारी जाहीर करायची नाही, कुठल्याच बाबतीचा आदेश द्यायचा नाही असं त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. म्हणून इच्छुकांची संख्या जास्त आहेत. काही इच्छुक उमेदवार परस्पर जाऊन दादांना भेटतात. आता दादा सगळ्यांनाच ओळखतात, भेटतात. ते त्यांच्या परीने त्यांना दादांना भेट, त्यांचे फोटो काढ, परत व्हायरल कर. मग ते लोकांमध्ये पण जातं की यांनी उमेदवारी फिक्स केली की काय. म्हणून आपण वामन साहेब असतील, वाणी साहेब असतील, मी आपल्या दोघांच्याही मार्फत जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना हेच सांगू इच्छितो की आज 30 तारीख डिसेंबर, आजपर्यंत तरी कुठल्याही उमेदवाराची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निश्चित झालेली नाही. पुढच्या 3-4 दिवसामध्ये अजितदादा जे कोण उमेदवार असतील त्याच्या बाबतीचा निर्णय घेतला जाईल. कोणालाही घोळवट ठेवणं, कोणालाही काही बोलणं, प्रत्येकाचे समर्थक मला येऊन भेटतात उमेदवारासह की आम्हाला उमेदवारी द्या. शेवटी कोणाला जरी उमेदवारी दिली ती प्रत्येकाला, सगळ्यांची एकमेकाला ती मदत असणार आहे. म्हणून आपण कोणाला उमेदवारी आहे म्हणून सांगितलं अजून नाही, कोणाला घोळवट ठेवण्याचा हा सुद्धा प्रयत्न नाही. हा निर्णय स्पष्टपणे अजितदादा पवार पुढच्या 3-4 दिवसामध्ये घेणार आहे. 12 गटामध्ये सुनीता बोराडे, माई लांडे दोन्ही पण इच्छुक आहे. दोघांचे समर्थक कार्यकर्ते तुम्हाला येऊन भेटतात. प्रत्येकजण आम्हालाच उमेदवारी असं मिळणार असं सांगतायत. तुमचाही दोघांनाही सिग्नल असतो. लोकांनी नेमकं काय समजायचं? माझा कोणालाही सिग्नल नाही, मी कोणाला काही सांगितलं नाही. तुम्ही अतुल बेनकेंबरोबर जेव्हा जेव्हा कोणाची चर्चा झाली तर प्रत्येकाला विचारा. मी हेच सांगितलेलं आहे की अजितदादा पवार साहेब याचा निर्णय घेणार आहेत. दोन्ही उमेदवार अत्यंत चांगलेच आहेत. ह्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे हे अजितदादांच्या दरबारात पुढच्या 3-4 दिवसामध्ये ते सुटेल प्रश्न. आणि जेव्हा अजितदादा जो कोणी उमेदवार जाहीर करेल त्याच्या मागे, त्याच्या निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मानणारे प्रत्येक घटकाने मदत करून त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहावं अशीच माझी सगळ्यांना विनंती असणार आहे. भाजप नेत्या म्हणजे तुमच्या आता आईसारख्या आहे, तुमचे संबंध पण चांगले आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना शुभेच्छा काय द्याल? आणि दुसरं म्हणजे आशाताई बुचके यांचं आत्तापर्यंतचं समाजसेवा, राजकारण पाहता, काम पाहता त्यांना बिनविरोध निवडून द्यावं अशी एक चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होते. सत्यशील शेरकर यांनी अशा प्रकारचा दुजोरा दिलेला आहे. जर ते बिनविरोध होत असतील तर माझा पाठिंबा राहील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आपला रोल काय राहील? आशाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना आमच्या बेनके परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य अत्यंत उत्तम राहो अशीच माझी ईश्वरचरणी ती प्रार्थना असणार आहे. आता सोशल मीडियावर जी चर्चा आहे की ताईंनी आजपर्यंत जे काही काम केलं त्यांना बिनविरोध पाठिंबा द्या, अशी जर सगळ्या पक्षाची तयारी असेल, प्रामुख्याने UBT आहे, शिवसेना आहे, आमची राष्ट्रवादी आहे किंवा तर डॉक्टर साहेब उद्या येणार आहे,
सत्यशील शेरकरचा आता पक्ष कुठला मला सांगता येणार नाही, पण त्यांनी कुठला सांगितलं म्हणजे त्यांचा पक्ष आहे की शरद पवारांचा पक्ष? बरं, राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी पक्ष असेल तर त्यांनी अशी भूमिका घेतली, मी हे डॉक्टरांशी पण चर्चा करेल की असं करायचं का बाबा. आणि पंजाचे अशोकदादा घोलप आहेत काँग्रेसचे, त्यांच्यावर पण सगळ्यांची संमती असेल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय त्यांचं ते पाहतील. सगळ्यांची संमती असेल तर अतुल बेनके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण हीच भूमिका असणार की आशाताईला बिनविरोध द्या. आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा? मी तुम्हाला तेच सांगितलं आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने मी हेच शुभेच्छा देतो आहे की त्यांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं अशी माझी ईश्वराचरणी प्रार्थना असणार आहे. त्यांनी आजपर्यंत जे काही कार्य केले ते कार्य त्यांना पुढे नेण्यासाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी ते जे काही काम करतात, म्हणून त्यांची शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत चांगलं राहावं अशीच माझी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे. शेवटी ते माझ्या विरोधी पक्षातले आहेत. आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांबरोबर आणि आमच्याबरोबर आम्ही विधानसभेला आमचा सामना झाला, जिल्हा परिषदला सामना झाला, अनेक काही संस्थांच्या निवडणुकीमध्ये सामना झाला. पण एक राजकीय कल्चर आपल्या तालुक्यातलं चांगलं आहे. कधीकधी बेनके साहेब आमदार असताना, सत्तेत असताना काही गोष्टी सत्ताधाऱ्यांकडून किंवा आपल्या नेत्याकडूनच काय होणं शक्य झालं नसेल तर ताईंनी त्या उचलून धरल्यामुळं पण बेनके साहेब कधीतरी तेव्हा ते सपोर्ट करायचे, कारण त्यांचा जी भूमिका होती ती तालुक्याच्या हितासाठी आहे. पण अशा कल्चरने आपल्या तालुक्याच्या हितासाठी सत्ताधारी, विरोधक, अजून काही पक्ष हे सगळ्यांचीच मदत लागतीच. मग त्या दृष्टिकोनातून ताईंचं काम हे राजकारणामध्ये आमच्या विरोधातलं जरी असलं तरी त्यांच्या परीने ते कष्ट करतच असतात. म्हणून त्यांची शारीरिक शेवटी तब्येत चांगली असेल तर सर्व काय आपण करू शकतो. म्हणून त्यांची तब्येत अत्यंत तंदुरुस्त राहावं ह्याच माझ्या आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत. सोपान शेठ शेरकर यांच्या निधनानंतर तुमचे वडील स्वर्गीय माजी आमदार वल्लभशेठ बेनके असं म्हणाले होते, सत्यशील शेरकर माझा चौथा मुलगा आहे. आमच्या कानावर अशी माहिती मिळते की अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकत्रित भेटणार आहे. काय नेमकं प्लॅन असणार आहे? आणि आता ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत असं तुम्ही सांगितलं नाही. ते तिथून निवडणूक पण ते उमेदवारच होते ना. होते ना. मध्ये ते म्हणाले होते की माझा पक्ष काय उसावर लक्ष. तर माझा भाऊच येतो, पण माझा पक्ष उसावर लक्ष म्हणण्यापेक्षा माझा शेतकऱ्यावर लक्ष असं पाहिजे ते. खरं पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही वेगळं बोलायचं नाही. पण आम्ही हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जातो. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे नेते अजितदादा पवार जर कारखान्याच्या हितासाठी राज्यकर्ते म्हणून काही जर निर्णय घ्यायचे असतील आणि सत्यशील दादा जर मला काय म्हणाले भाऊ या नात्याने की अतुल असं आपलं अडचण येते, आपल्याला दादांकडे गेलं पाहिजे, आपल्याला ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजे, तर आम्ही सत्यशील दादाला बरोबर घेऊन अजितदादाकडे जाऊ ना. पण अजून तरी माझ्यापर्यंत तसा काही विषय नाही. पण आला तर नक्कीच आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निर्णय घ्यायचा असेल तर घेऊ ना. आणि आजपर्यंत घेतच आलेलो आहे. राजकारणामध्ये स्थित्यंतर घडले, वल्लभशेठच्या साहेबांच्या विरुद्ध अनेक वेळा मी शेडबाबा लढले, कधी सोपान शेठ लढले, अनेक गोष्टीमध्ये लढले. आता माझ्या विरुद्ध सत्यशील दादा लढले. तरी कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून कधी पवारसाहेबांनी अजितदादांनी कमी नाही केलं, ते मदत करत राहिले. मग हा आपला विरोधक आहे म्हणून त्याला असंच करा तसंच करा, जेरीसच आणा असं कधी केलं नाही. का तर ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे, ती बंद पडता कामा नये, त्याला मदत केली पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या कामधेनूला अजूनही शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून जर काही मदत होणार असेल आणि दादा सत्यशील दादा जर मला म्हटले तर आम्ही जाऊ ना अजितदादाकडे भेटायला. नगर परिषदेची जुन्नरची निवडणूक झाली. विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचा वारू सुसाट सुटला. तुम्ही मात्र बॅकफुटवर गेलात. एका निवडणुकीमुळं काही फरक पडतो असं मला वाटत नाही. निवडणूक टेक्निकली ते जरी जिंकले असेल तरी जनतेच्या मनात ते निवडणूक ही आम्ही जिंकलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, शिवसेनेचे जेवढे नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे जेवढे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांची टोटल जर केली
तर 1 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. फक्त नगराध्यक्षाच्या उमेदवार हा 250 मतांनी पराभव झाला आणि जे एक उमेदवार काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हावर उभे राहिले त्यांनी तब्बलपणे अनपेक्षित 3800 मतं घेतले, कारण ते समाजाचा आमचा उमेदवार आहे म्हणून ते समाजाचे लोक त्यांच्या पाठीमागे भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये गेले आणि सेक्युलर वोट्स डिस्ट्रीब्यूट झाले. आणि सेक्युलर वोट्स डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये मी तर म्हणाल डाव टाकण्यामध्ये किंवा राजकारणामध्ये असं काय कटशहा प्रतिशहा असं काय काय म्हणतात ना, असं तर त्याच्यामध्ये ते काटश करण्यामध्ये पुढचे नेते यशस्वी ठरले असं मी म्हणेल. म्हणून त्याच्यामुळं जरा आम्हाला थोडंसं ते हे करायला लागलं. आम्ही मैदानात किंवा लढाईत हारलेलं नाही, आम्ही त्या काटात हारलेलो आहे. म्हणून इथून पुढं त्याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती लोकांचं किती प्रेम आहे आणि कशा पद्धतीने आम्ही पुढं जाऊ हे काय आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या 8 पैकी 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा विश्वास आहे. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी काटशहाचं राजकारण केलं. कसं आहे, आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, पण जे काही घडतं किंवा जे काही घडलं आहे त्याचे काही पुरावे किंवा काय सगळ्या गोष्टी हे आमच्याकडे आहेच. म्हणून माझ्या बोलण्याने तिथलं कल्चर डिस्टर्ब होईल, तिथलं जातीचं सामाजिक किंवा हे सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होईल याच्याकरता मी जाहीर वाच्यता करणार नाही. पण ते लोकांना तिथं माहीत आहे काय, ते लोकांमध्ये निवडणुका झाल्यानंतर ज्या ज्या बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये कुणी काय केलं आणि कशा पद्धतीने असा हा चुकला याच्या सगळ्या मधून तो निर्णय बाहेर आला आणि ते लोकांनी पण मला येऊन सांगितलं की कशा पद्धतीने पुढे गेलं आणि काही दिवसांनी कोण कुठून कसं उभं राहिलं हे जनतेसमोर ते स्वतः जे त्या प्रक्रियेमध्ये होते ते बाहेरून सांगणारच. आता उपनगराध्यक्ष निवडायचं आहे, संख्याबळ समान दिसतंय, काय पाहायला मिळेल चित्र? नाही, आमची संख्या तर 7 आहे. आमचे 6 राष्ट्रवादी आणि शामराव पांडे 7वा, बाकी 1 उबाटा, 2 भाजप, 1 पंजा, 1 अपक्ष. काँग्रेसचं पण आहे, सांगितलं ना 1 पंजा आणि शिवसेनेचे 8 आहेत. मग आता ते ज्याला जिकडं जायचं ते तिकडं जाऊन काय प्लॅनिंग काय काही प्लॅनिंग झालं असेल ना? नाही, तिथं आमच्या शहराचे जे काही लोक आहेत ना ते त्याच्या बाबतीत चर्चा करत आहेत. मी डायरेक्ट करत नाही चर्चा, म्हणून ते कसं होईल काय मला सांगता येत नाही. पण ठीक आहे, जे पक्षाचे जे निवडून आले त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांनी कुठून जावं, कोणावर युती करावी, कोणाला काय करायचं आहे. आमचे तिथले जे काही नेते असतील ते त्याच्यामध्ये चर्चा करून ते त्यांचं बघतात ते काय करायचं. बेनकेसाहेब, शेवटचा प्रश्न. आपण उमरस गावामध्ये आहोत. काही वर्षापूर्वी किंवा काही वर्ष झालं असेल याच ठिकाणी उद्घाटनाच्यावरून तुमची आणि शरद सोनवणे यांची वादावादी झाली होती. मला हात लावायचा नाही असं बरंच काही, अगदी नॅशनल चॅनलपर्यंत बातम्या त्या झाल्या होत्या. 2.5 वर्ष झाले. आता काय पुढे नेमकं? ते म्हणाले मी काय गोट्या खेळतो का असं पण म्हणाले ते. आता तो जो रस्ता आहे तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधलाच होता. नवीन सरकार जेव्हा आलं तेव्हा जुने रस्ते जे मंजूर झालेले आहेत आणि फक्त त्याचे प्रमाण निघाले, बाकी काय नाही निघाले, असे सगळे रस्ते नवीन सरकारने कॅन्सल केले होते आणि प्रत्येक सरकार ते करतंच. आता हा रस्ता आमचा जरी कॅन्सल झाला असेल तरी तुम्ही आता आमदार म्हणून आमच्या रस्त्याला यालाच मंजुरी द्या म्हणून उंबरसमध्ये बरीचशी मंडळी जी इथं बसलेली आहे सगळी ती माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं. म्हणून उंबरससाठी मी तो रस्ता केला, बाकीचे मी काही चेंजेस केलेले आहेत. म्हणून तो नव्याने रस्ता मंजूर केला, त्याची नवीन प्रमाण निघाली, त्याचे नवीन टेंडर झाले, नवीन वर्क ऑर्डर झाली आणि त्याचं काम चालू आहे. आता त्यांचं काय करा की मी केलं होतं किंवा असं सगळं करणार म्हणून त्यांना काही लोकांनी समजून सांगितलं. पण हा फर्स्ट इन्सिडेंट नव्हता. याच्या आधी 2 इन्सिडेंट असे घडले होते की ज्याच्यामुळं मी नाही जाऊन दे मरू दे. मी आता पण भाषणात सांगितलं उंबरस ते पिंपवंडी रस्ता हा बजेटमधला मी आमदारनंतर पहिला रस्ता मी जो टाकलेला आहे आणि त्याचं जेव्हा काम चालू झालं तेव्हा भूमिपूजनाची वेळ आली. तेव्हा भूमिपूजनाच्या वेळेस ते म्हणायचे मी केला. मला त्यांचं काम चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं सांगतात आहे.
मग तो आपण कसा मंजूर केला, मी बजेटचं बुक दाखवलं, तिथं तारीख दाखवलं, तिथं माझं नाव दाखवलं, दादाने कसं दाखलं त्याची प्रोसिजर दाखवली. त्यानंतर पिंपळवंडी गावात बैठक झाली. पिंपळवंडी गावात बैठक झाल्यानंतर त्या गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपले गावातले 5 ज्येष्ठ नागरिक जाऊन हे करतील, ह्या आमदाराला बोलवायचं नाही, त्याला नाही बोलवायचं ना, आपलं वाद नाही घालायचा. आणि असं ठरल्यानंतर सुद्धा मला सांगितलं, त्यांना सांगितलं, पण त्यांनी ते पाळलं नाही. त्यांनी 5 गावांमध्ये बोर्ड लावले, त्यांची 4-5 जणं गोळा केली आणि तिथं जाऊन त्यांनी भूमिपूजनसुद्धा केले. मग याची विचारणा मी जेव्हा ते पिंपळवंडीचे ज्येष्ठ नागरिकांना केली तर ते म्हणले, आता तो काय, आता ते आडमोठेपणाने करतात, ते तू गावचं ऐकलं, एवढं आमच्या मनामध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे म्हणलं. दुसऱ्या गावातून कुठेतरी झालं होतं, परस्पर जाऊन त्यांनी हे केलं. आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा मी भूमिपूजन ठेवलं तेव्हा त्यांनी असे चॅलेंज केले, वल्गना केले, लोक गोळा केले. मी लोक गोळा नाही केले, मी एकटाच आलो तिथं. मी एकटा गेलो आणि त्यांची जी भूमिका ते मांडत होते, बाळासाहेब दांगट साहेब तिथं होते, तर बाळासाहेब दांगटने मध्यस्थी केली आणि त्यांनी पण सांगितलं की हे काम आणि श्रेय आत्ताचे आमदार अतुल बेनके यांचंच, असं वागलं नाही पाहिजे. पण आपण सगळे आमदार आहेत, तुम्ही आत्ताचे, त्याच्या आधी शरद सोनवणे, त्याच्या आधी वल्लभ शेठ होते, त्याच्या आधी मी होतो, पण आपण एकत्रित पुढं जायचं. पण असं फक्त असं करून जर तुम्ही वागत असाल तर हे काय आम्हाला मान्य नाही. साहेब आता शेवटचा एक आठवलेला प्रश्न, बरं का. बेनके साहेब, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे जरी अपक्ष निवडून आले असले तर ते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतायत, त्यांचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. तुमचे उमेदवार जाहीर होत नाहीत, निवडणुकीत फटका बसला असं वाटत नाही? नाही, एक ते 3-4 दिवसामध्ये निवडणूकमध्ये उमेदवार जाहीर होईल. शेवटी पक्षाची जी पॉलिसी वरतून आलेली त्याच्यानुसार आम्हाला तो निर्णय घ्यायला लागतो. उमेदवारी कोणाला द्यायची, काय द्यायची, याच्या बाबतीत माझ्या मनात जरी एखादा निर्णय असला तरी अजितदादा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि त्यांची पण बरीचशी लोक त्यांच्या संपर्कात आहेत, संबंधात आहेत. त्यांच्या इथं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे 7 संस्था आहेत, जुने कार्यकर्त्यांची जे त्यांच्याकडे टीम आहे, त्याला प्रत्येक याला माहीत आहे. ते प्रत्येक गावात एकाला फोन अजूनही करतात. ते मला सांगतात आम्हाला दादांचा फोन आला म्हणून त्यांनी आम्हाला स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की कुठल्याही उमेदवाराला कानातसुद्धा सांगायचं नाही, आदेश द्यायचा नाही, जाहीर करायचा नाही. जे काय होईल ते पार्टी ऑफिसकडून आम्ही सांगितलं जाईल, त्याच्यानुसार ते होईल. प्रत्येक गटामध्ये 2-2 उमेदवार प्रचार करतायत, उमेदवारी तरी एकालाच मिळणार, बरोबर. बंडखोरी होईल असं वाटत नाही? आता ती बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे पक्षश्रेष्ठीचं, मी तिथले कार्यकर्ते, आम्ही करायचा तो प्रयत्न करणार आहे. आणि बंडखोरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही याची काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.